22 वर्ष तळ हाताच्या फोडाप्रमाणे बाप सांभाळ करतो मुलीचा. 22 दिवस कॉलेजात मुलगी जाते, एखाद्या मुलाच्या प्रेमात मुलगी पडते, त्यावेळेस तो बसलेला बाप जिवंत असून मेल्यासारखा असतो साहेब. पारीने जमिनीमध्ये घाव घालावा असं घाव मामा त्याच्या हृदयामध्ये घातलं दिसतं बापाच्या. मुलगी पळून गेली, लायकी नसणाऱ्या मुलासोबत मुलगी पळून गेली. इथं बसलेला कोणता बाप आहे हो? त्या बापाला वाटतं माझ्या मुलीचं वाटोळं व्हावं, नाही वाटत. माझ्या मुलीचं कल्याण व्हावं, माझ्या मुलीचं सुखी समाधानी जीवन असावं, प्रत्येक बापाची इच्छा असते. मुलगी पळून जाते, बापाला वाटतं आता गळपास घ्यावा मरून जावं. ढेकळावर पाणी टाकल्यावर जी विरघळतो तशी अवस्था त्या बापाची होते. गल्लीतून जाताना सुद्धा मान खाली घालतो, पोलीस स्टेशनला जातो बाप. साहेब माझी मुलगी कॉलेजला म्हणून गेली, पळून गेली माझी मुलगी. साहेब लोक म्हणतात तुम्हाला अक्कल नाही का, मुलीकडे लक्ष ठेवता येत नाही का, मिशिंगची कंप्लेंट देतात. जसा तो बाप रडतो. पोलीस स्टेशनच्या समोरची जागा ओली होती खुर्ची. काय चुकलंय मुलीला जन्म देऊन, काय अपराध आहेत माझे पांडुरंगा, काय चुकलं रे देवा. मी रोज महाराष्ट्रामध्ये, महाराष्ट्राच्या बाहेर, गुजरात, अंकलेश्वर, तेलंगणा, सुरत, इकडं खाली कर्नाटक, बिदर, तिकडं तेलंगणा, लांब लांब कीर्तना करता जातोय. रोज 800-900 किलोमीटरचा माझा प्रवास असतो. धावपळीने रोज प्रवास करतोय महाराष्ट्रामध्ये. मी रोज तळमळीने सांगतो, एवढा समाज बसलाय. सगळ्यांना माझे हात जोडून विनंती आहे, जीवन जगत असताना जीवनामध्ये निर्व्यसनी जीवन जगा. दारू पिऊन आपलं जीवन उद्ध्वस्त करू नका. साहेब मी जालन्याचा आहे. जालना, बीड, परभणी, नांदेड, छत्रपती संभाजीनगर, मराठवाड्याचा सर्वे केला. पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, एवढी भयावह परिस्थिती. आज तरुण मुलं व्यसनाच्या आहारी चालले. अनेक कीर्तन ऐकले तुम्ही, अनेक मोठ्याचे कीर्तन पाहिले आजपर्यंत. आवर्तन भरपूर झाले, परिवर्तन बदल झाला पाहिजे. मी सगळ्यांना तळमळीने सांगतो, व्यसनाधीन होऊ नका, दारू पिऊ नका. दारूने 3 प्रकारची हानी आहे. एक आर्थिक हानी, दुसरी सामाजिक हानी आणि तिसरी कौटुंबिक हानी. आर्थिक हानी, खिशामध्ये पैसा राहत नाही. सामाजिक हानी, समाजामध्ये कोण विचारत नाही. आणि कौटुंबिक हानी, घरामध्ये कवडीची किंमत कोण देत नाही. दारू सोडा आणि संसार जोडा. अरे जाम पर जाम पीने से क्या फायदा, सुबह पे होंगे शाम को उतर जाएंगी, लेकिन हरि नाम का पीला पीकर देख तेरी जिंदगी सुधर जाएगी. दारू गांजा मत पी यारो, अक्कल गुम हो जाती है. अपने पल्लों का दाम खर्च कर मुंह में मिट्टी जाती है. दारू पिण्याच्या आधी, ड्रिंक करून गाड्या चालवण्याच्या आधी जरा पाठीमागं फिरून पहा. म्हातारी माई घरी बसलेली आहे, म्हातारा बाप घरी बसलेला आहे, दुसऱ्याचं बाळ म्हणजे तुमची बायको घरी बसलेलं आहे. छोटेले लहान लेकरं आहे, त्यांचा विचार करा. दारू पिऊ नका, व्यसनाधीन होऊ नका, या शरीराचं म्हातेरे करू नका. लय दारू पिली लिव्हर फुटेल, गुटखा खाल्ला तोंड फुटेल, पण इथं कीर्तनाला समोर येऊन जर बसला ना, आयुष्याचं बंधन तुटेल. माझी कोपऱ्यापासून विनंती आहे, तुम्ही मला तारखा द्यावा, मला बोलावं. माझ्या स्वार्थानं मी महाराष्ट्राच्या बाहेर धर्माचं काम करतोय. मी तळमळीने सांगणारा महाराज आहे. आणि 2, जीवनामध्ये जन्म देणाऱ्या माईबापाची सेवा करा गड्या. साहेब ज्याला हात नाही त्याला विचारा हाताची किंमत काय, ज्याला पाय नाही त्याला विचारा पायाची किंमत काय, ज्याला डोळे नाहीत त्याला विचारा डोळ्याची किंमत काय. आणि ज्याच्या जीवनात आई निघून गेली, आणि ज्याच्या जीवनात ईश्वरासमान बाप निघून गेला, त्यांना विचारा आई बापाची किंमत काय. असल्यावर कळत नाही, नसल्यावर मिळत नाही. आई मायेचा सागर, समृद्धाची घागर, चैतन्याचा जागर. आई भाजीतलं मीठ, आई हक्काचं व्यासपीठ, आई थंडगार वारा, आई मायेचा उबारा, आई वासराची गाय, आई लांगड्याचा पाय, आई दुधावरची साय, आई पांगळ्याच्या हातातली काठी. आ म्हणजे आत्मा, ही म्हणजे ईश्वर, ईश्वराचं वास्तव्य जिच्यामध्ये सज्जन आहोत तिला आई म्हणते. अरे स्वामी तिन्ही जगाचा आहे, पण आई विना भिकारी आहे. आईची सेवा करा गड्या. किती प्रेम करते आई, डोळे मिटून प्रेम करते, तिला प्रेयसी म्हणतात.
डोळे उघडे ठेवून प्रेम करते तिला मैत्रीण म्हणतात, डोळे वाटरून प्रेम करते तिला बायको म्हणतात, आणि डोळे मिटेपर्यंत प्रेम करते तिला आई म्हणतात. लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त, आईसी कळवळ्याची जाती करीला बावी न प्रीती. महिला मंडळी तुमचा ऊर भरून येईल, पुरुष मंडळी कंठ दाटून येईल. किती प्रेम करते आई. 60-65 वर्षाची आई असून द्या माहेरी, 30-35 वर्षाची मुलगी ज्या वेळेस भेटायला जाते ना ताई, ती माहेरातली माय त्या मुलीची पिशवी कधी रिकामी देत नाही देत. बऱ्याच माता भगिनी दिवाळीच्या सणाच्या दिवशी गेल्यात, पण पिशवी रिकामी आली का? माहेरात आई नाही राहिली, माहेरात बाप नाही राहिला. माहेरात आई बाप असले की महिन्यातून दोनदा माहेरात जावं वाटतं. माहेरातली आई गेली, माहेरातला बाप गेला ना, माहेरात जाऊ वाटत नाही. कधी गल्ली खायला उठते. त्यांच्या फोटोकडे पाहिलं तर ऊर भरून येतो, कंठ दाटून येतो. देवा पांडुरंगा काय चुकलं रे, आमच्यातलं आयुष्य कमी केलं असतं तरी चाललं असतं, पण विश्वासमान आई वडिलाला जिवंत ठेवायला पाहिजे होतं. पांडुरंगा किती प्रेम करते. जाताना सुद्धा तुम्हाला म्हणणार, ताईडे हा लोणचं, पापडे, डाळे, कुरड्या, कांदे, बटाटे द्यायची वस्तू नाही, ती माहेरातली माहिती त्या मुलीच्या पिशवीमध्ये घालते. का? मुलीला भेटत नाही का? भेटते, पण प्रत्येक घासाला भात केल्याच्या नंतर माझे नातू खातील ना, तर माहेरातल्या आईच्या चेहरा डोळ्याच्या समोर राहील म्हणून वेड्यासारखं प्रेम करते. हो महिला मंडळी, माहेरातली माय मरू द्या, तुमच्या पिशवीत बदल झाल्याशिवाय राहणार नाही. तुमची पिशवी रिकामी येईल माहेरातून. गच्च भरलेल्या पिशव्या 4-5 आनंद असतो माहेरात. आई असली न बाप असला की हक्काचा उमरा असतो चपला सोडण्याचा. एकदा गेले ना माहेरात पाहुण्यासारखं उभं राहावं लागतं. बरं, स्त्रीच्या जीवनात माहेर तिथपर्यंत आहे, जोपर्यंत माहेरात आई जिवंत आहे आणि माहेरात बाप जिवंत आहे, तोपर्यंत स्त्रीच्या जीवनात माहेर आहे. आई वडिलांवर जो हक्क दाखवता येतो तो भावा भाऊजर नाही दाखवतात. बरं का? सांभाळा माझ्या राजांनो. एवढा समाज बसला आज. प्रथम पुण्यस्मरणाच्या कीर्तनानिमित्त सगळ्यांना तळमळीने सांगतो, फार प्रेम करतात मायबाप. महाराज, आई सांगितली ऊर भरून आला. आईचे डोळ्याने रडताना दिसतात, पण बापाचं हृदय लेकरा बाळा करता डसडस रडत असतं गड्या. आज बाबाच्या फोटोकडे पाहिलं तर ऊर भरून येतो, कंठ दाटून येतो. विचारा लक्ष्मण दादा, सुरेश दादा, रमेश दादा, धनाबाई, या परिवाराला विचारा. नातू नाती, हा परिवार उभा अनायुष्य सुखाने समाधानाने जीवन जगत होता, पण अचानक एक चालतं बोलतं व्यक्तिमत्व बाबाचं निघून गेलं. काही झालं नव्हतं फारसं, दवाखान्यात नेलं, पण ते घाबरले. त्यांना वाटलं घाबरून आता काही खरं नाही, मी जगत नाही, आणि त्या भीतीपोटी ते तुम्हा आम्हाला सोडून ये लोकांची यात्रा संपून परलोकामध्ये गेले. दादा जर घरात असले ना, घर भरून भरून वाटतं. आता दादा घरात नाही, घर हलकं हलकं वाटतं, घर खायला उठतं, जाऊ वाटत नाही. दादा घरात असले की घरात स्वर्ग वाटतो, आनंद वाटतो. म्हणून सांभाळा माझ्या राजांनो, माझ्या दादांनो. घरात त्या विठ्ठल रुक्मिणीला एकदा गेले ना, त्यांच्या आठवणी वेळोवेळी रडवत असतात गड्या. फार प्रेम करत असतात. बाप सामान्य नाही गड्या. बाप म्हणजे जगण्याचं माप, बाप म्हणजे पाठीवरची थाप. जो किती रागवला तरी त्याची माया अमाप, तो म्हणजे बाप. बाप म्हणजे यशाकडे नेणारी शिडी, संकटातून पार करणारी होडी. जो तिखट बोलला तरी आयुष्यभर त्याचीच गोडी, तो म्हणजे बाप. बाप म्हणजे शिस्तबद्ध धाक, जगणं आपोआप. आयुष्याच्या समुद्रभागी दीपस्तंभाची झाक, तो म्हणजे तुमचा माझा बसलेला देव माणूस बाप. म्हणून त्या बापाची सेवा करा गड्या. तुकोबाऱ्या म्हणतात, बाप करी जोडी लेकुराचे ओढी, आणि आपुली कुरवंडी वाढून या. आई मुलाला उचलून घेते बरं का माऊली, आई उचलून घेते, कडेवर घेते. मी जे पाहते ना ते माझ्या मुलाने पाहावं. पण बाप मुलाला उचलत असताना तिने मुलाला विचारा, लक्ष्मण दादा, सुरेश दादा, रमेश दादा, मुलीला विचारा, लहानपणी आठवं जरा डोळ्याच्या समोर ठेवा. बापाने खांद्यावर घेतलं का? जे मला दिसत नाही ते माझ्या मुलाने माझ्या मुलीने पाहावं, याला बाप म्हणतात. दूरदृष्टी असते त्या बापाची. इथं बसलेला बाप आहे ना, प्रत्येकाची एकच इच्छा असते गड्या. जे आम्हाला भेटलं नाही ना, आम्ही लय वाईट दिवस काढले, आम्ही लय गरिबीत दिवस काढले. जे आम्हाला भेटलं नाही ना, ते माझ्या मुलीला आणि माझ्या मुलाला भेटावं. त्यांना वाटतं
त्यांचे सुखात दिवस यावे, समाधानात दिवस यावे. वाटतं प्रत्येकाला तुम्ही थकलाय, तो म्हातारा झालाय, पण आजपर्यंत तुम्हाला वाटतं माझ्या नातीचं नातवाचं चांगलं असावं. तळमळ असते अंतःकरणामध्ये. काही बाप मुलाला बोलतो, रागराग करतो. तरुण मित्रमंडळी, मी सगळ्यांना भाऊ या नात्याने सांगतो, बाप घरात तुम्हाला रागराग करत असेल, शिव्या देत असेल, टोमणे देत असेल, बाप बोलतो, बाप रागवतो, बाप का रांगले करतो, बाप का टोमणे देतो. बापाला माहिती आहे मी माझ्या पोटापुरतं कमवलंय, पण यदा कदाचित माझ्या जीवाचं काही बरं वाईट झालं उद्या आणि मी जर मरून गेलो तर माझ्या मुलाने या समाजाच्या समोर भीक मागू नये म्हणून बाप बोलत असतो. हे लक्षात ठेवा. लय प्रेम करतो बाप. बापाचा सगळ्यात जास्त जीव मुलामध्ये असतो आणि विशेष जीव बापाचा मुलीमध्ये असतो. जास्त जीव मुलामध्ये का असतो की मुलगा माझ्या खांद्याला खांदा देऊन राहणार आहे. तिन्ही मुलं. विशेष जीव बापाचा मुलीमध्ये असतो. मुलाला 500चा डरस घेतला तर मुलीला 5000चा डरस घेतो. का? पारक्याचं धने. आज माझ्यापाशी उद्या लोकांच्या घरी जाणार आहे नंदायला. सासू कसे असेल, सासरा कसा असेल, देर कसे असेल, भाऊजाई काय माहीत नसतं. तिच्या जीवनात दिव्य अग्नी परीक्षा असते. लग्न झाली, नंदाला आली, नवीनच होती, कोणी ओळखी पाळखीचं नव्हतं. सवकर उठावं लागलं सकाळी लवकर, सडा शिंपण्याकरता, रांगोळी काढण्याकरता. कचकन डोळ्यात पाणी आलं. माहेरात आमचे दादा, आमचे आप्पा, आमचे तात्या, पप्पा कधी उठत नव्हते लवकरी. मला म्हणायचे, बाई झोपत जाय, झोपत जाय. दुसऱ्याचं धने आज माझ्यापाशी उद्या लोकांच्या घरी जाणार आहे. आठवणीनं डस डोळ्यात पाणी आलं, उर भरून आला. किती राबराब कष्ट करते प्रपंच करता, किती हाडाचे काढ करते, रक्ताचं पाणी करते, नेत्राचा दिवा करते, हाताचा पाळणा करते असते. हे बघा पुरुष मंडळी, तुमचा जो संसाराचा रणगाडा हाकवतात ना, एका चाकावर नाही तर दोन्ही चाकावर अवलंबून असतो. एक चाक पुरुष असतो आणि एक चाक महिला. पती पत्नी संसाराच्या रणगाड्याचे 2 चाक असतात. त्या दोन्ही चाक समतोल चालले तरच रणगाडा चालत असतो. ती माय माऊली किती काबाड कष्ट करते. तिला वाटतं माझ्या मुलीचं लग्न चांगलं व्हावं, माझ्या मुलाचं शिक्षण चांगलं व्हावं, त्यांनी त्यांच्या पायावर उभं राहावं. बायको शब्दाचा अर्थ असा आहे, बा म्हणजे तुमच्या बाजूने, ये म्हणजे येईल त्या परिस्थितीमध्ये, को म्हणजे कोणाचीच नसताना शेवटच्या क्षणापर्यंत नवऱ्याची बाजू घेते, याला बायको म्हणतात. काबाड कष्ट करत असते. विशेष जीव बापाचा मुलीमध्ये असतो. कधी मुलगी व्हावं लागतं, कधी सून व्हावं, आई व्हावं लागतं, सासू व्हावं लागतं, मामी व्हावं लागतं, आत्या व्हावं लागतं, मावशी व्हावं लागतं, वेगवेगळे पात्र रंगावं लागतं. तुम्हाला सुद्धा बाप व्हावं लागतं, कधी चुलता व्हावं लागतं, कधी मामा व्हावं लागतं. थकले म्हातारे झाले, नातवांना नातीनं सांभाळणारे आजी आजोबा व्हावं लागतो. फार प्रेम करत असतात मायबाप. मुलीचं लग्न जमलं, आयुष्यात पहिल्यांदा बाप रडला. मुलीच्या लग्नाच्या दिवशी आयुष्यात दुसऱ्यांदा बाप रडला. आणि पोटचा मुलगा वेगळं नाहीची भाषा करतो, त्यावेळेस आयुष्यात तिसऱ्यांदा बाप रडत असतो. त्या बापाला वाटतं काय पराभव आहे, मुलगा वेगळं राहायचं म्हणतो. जसा बाप रडतो. मुलीचं लग्न जमलं ना ताईनं, तुमचा बाप एक भाकर खाणारा अर्धी भाकर खातो, उपाशी पोटी झोपतो. मुलगी म्हणते, पप्पा माझं लग्न जमलंय म्हणून तुम्ही उपाशी पोटी राहिलात का? नाही बेटा. मग का तुम्ही अर्धी भाकर खाल्ली? तो बाप म्हणतो, बेटा खरं सांगू का, तो थोड्या दिवसांनी माझ्यापासून जाणार आहे. कधी दमून आलो, कधी थकून आलो इंदापूरहून, तर मला म्हणायची, पप्पा आप्पा तात्या फार धावपळ करता हो आप्पा, पोटाला पोटभर खात जा. तुम्हाला बीपीच्या गोळ्या चालू आहेत पप्पा, तुम्हाला शुगर चालू आहे, किती प्रपंच करता, काबाड कष्ट करताय पप्पा. मुलगी काळजी करत असते बरं का. पुरुष मंडळी, जोपर्यंत तुमची मुलगी आहे ना, बस जोपर्यंत तुमची मुलगी आहे ना, तोपर्यंत तुमची काळजी करणारी असती बरं का. एकदा का मुलीचं लग्न झालं ना, तो बसलेला बाप कपाटातल्या वस्तू काढतो मुलीच्या आणि त्या वस्तूकडे पाहून ढसढसा बाप रडत असतो बरं का. लय प्रेम असतं बापाचं मुलीचं. ज्यांना मुलगी त्यांना कळेल. विशेष प्रेम बाप मुलीवर करत असतो. परक्याचं धने आज माझ्यापाशी उद्या लोकांच्या घरी जाणार आहे. वास्तविक पाहता पुरुषाची दात रडणारी नसते हो, लढणारी असती, पण रडतो ते तुमच्या आतला बाप माणूस रडत असतो, हे लक्षात ठेवा. मुली करता रडतो. मुलीचं लग्न जमलं, पाहुणे मंडळ आले, ढोल तासाचा आवाज झाला, फटाक्याची आकाशबाजी झाली, सूर्यास्ताची वेळ,
आणि ती मुलगी माहेर सोडून सासरी जाण्याची वेळ एकच असती, त्यावेळेस इथं बसलेला किती दगडाच्या काळजाचा बाप असून द्या मुली करता ढसढस रडत असतो गड्या. तुम्ही आम्ही मुली करता रडतो, यात नवल नवे फुलं वाटू नका. जनकपुरीचा जनक राजा सीते करता रडला, कण्वासारखा ऋषी रडला शकुंतले करता. या रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज रडले सखुबाई करता. अजून तळमळीने सांगतो, 22 वर्ष तळ हाताच्या फोडाप्रमाणे बाप सांभाळ करतो मुलीचा. 22 दिवस कॉलेजात मुलगी जाते, एखाद्या मुलाच्या प्रेमात मुलगी पडते, त्यावेळेस तो बसलेला बाप जिवंत असून मेल्यासारखा असतो साहेब. पारीने जमिनीमध्ये घाव घालावा असंच घाव मामा त्याच्या हृदयामध्ये घातलं दिसतं बापाच्या. मुलगी पळून गेली, लायकी नसणाऱ्या मुलासोबत मुलगी पळून गेली. इथं बसलेला कोणता बाप हो, त्या बापाला वाटतं माझ्या मुलीचं वाटोळं व्हावं, नाही वाटत. माझ्या मुलीचं कल्याण व्हावं, माझ्या मुलीचं सुखी समाधानी जीवन असावं, प्रत्येक बापाची इच्छा असते. मुलगी पळून जाते, बापाला वाटतं आता गळपास घ्यावा आणि मरून जावं. ढेकळावर पाणी टाकल्यावर जी विहीर गळतो तशी अवस्था त्या बापाची होते. गल्लीतून जाताना सुद्धा मान खाली घालतो, पोलीस स्टेशनला जातो बाप. साहेब माझी मुलगी कॉलेजला म्हणून गेली आणि पळून गेली माझी मुलगी. साहेब लोक म्हणतात तुम्हाला अक्कल नाही का, मुलीकडे लक्ष ठेवता येत नाही का, मिशिंगची कंप्लेंट देतात. ढसढसत तो बाप रडतो. पोलीस स्टेशनच्या समोरची जागा ओली होती खुर्चीची. काय चुकलंय मुलीला जन्म देऊन, काय अपराध आहेत माझे पांडुरंगा, काय चुकलं रे देवा. म्हणून मी तळमळीनं सांगतो, आज या परिवाराच्या वतीने एवढा मोठा अथंग समाज हरिकीर्तनाकरता उपस्थित आहे. मायबाप ताईंनो दिदींनो, मुली बसल्यात. शाळेमध्ये जाता आलं जा, नाही तर जाऊ नका. कॉलेजाला जाता आलं जा, नाही तर जाऊ नका. पुणे मुंबईला शहरात जॉब नोकरी बिझनेस करता आला करा, नाही तर करू नका. पण बसलेल्या बापाची मान या समाजात खाली होईल असं कधी पाऊल उभ्या आयुष्यामध्ये टाकू नका. दक्ष प्रजापती साहेब भागवतामध्ये सतीने स्वतःच्या मनाने लग्न केलं भगवान महादेवासोबत. बापाला पसंत नाही, नवरीच्या विषयी सती पार्वती होती. बापाकडे आली, चुकलंय माझं. बाप म्हणला कारटे तोंड दाखवू नकोस चालती हो, तोंड दाखवू नकोस चालती हो. राक्षस बाप आहे. बापाने दरवाजा लावून घेतला आणि बाप घराच्या आत रडतो आणि सती दारामध्ये हंबरडा फोडून रडते. हे बाप आणि मुलीचं प्रेम असतं. माणूस असून द्या, राजा असून द्या, राक्षस असून द्या, मुली करता रडत असतो. म्हणून आई वडिलाची सेवा करा गड्या. आईच्या डोळ्यात पाणी होऊन देऊ नका, बापाची मान खाली होऊन देऊ नका, आणि आपल्या हिंदू संस्कृतीला कलंक लागेल असं वर्तन उभ्या आयुष्यामध्ये कधी करू नका. आणि झालेली कीर्तन रूपी सेवा भगवंताच्या चरणी समर्पित करतो. माझे गुरुवाऱ्यांच्या चरणी सेवा समर्पित करतो. जे योग्य असेल ते गुरुवाऱ्यांचं आहे, जे अयोग्य असेल माझ्या बुद्धीचा दोष म्हणून क्षमा करा, माफ करा. गोमातेची सेवा करा, पवित्र तुळशीची माळ गळामध्ये घाला, आळंदी पंढरपूरची वारी करा. आणि जाता जाता पंढरीनाथाकडे हात जोडून प्रार्थना करतो, देवा कैलासवासी शिवराम नारायण दरदरे दादा गेलेच, 1 वर्ष झाले, काळाचा घात झाला आहे, अनाथ हा परिवार झाला. या परिवाराला एवढं मोठं दुःख झालं दादाच्या जाण्याने. या परिवाराला या दुःखातून पेलण्याकरता तो उदंड शक्ती दे, ही सदैवच्या परमेश्वराकडे करतो. आणि मामा आज आहे ना, दादांनी जर कार्यक्रम पाहिला ना, हा एवढा मोठा कृतज्ञता सोहळा हरिकीर्तनाचा, ते आज स्वर्गातून आशीर्वाद द्यायला राहणार नाही या परिवाराला, हे लक्षात ठेवा. आणि दादांच्या आशीर्वादामध्ये हे कुटुंब, हे परिवार उभं आयुष्य सुखाने, समाधानाने, शांतीने जीवन जगल्याशिवाय राहणार नाही. म्हणून आईवडिलाची सेवा करा. झाली कीर्तन सेवा भगवंताच्या चरणी समर्पित. वाणीला पूर्णविराम. नुनते पुरते फुलवाटा, नुनते पुरते अधिकचे सरते, करुणा घ्यावे तुमचे विनवित्व असे, पायाच्या प्रसादे काही बोललो विनोदे, मज क्षमा करणे नो हे संत्यांग होतो युक्ती, नो या उपदेश तुमचे बडबडले शेष, तुमच्या कृपेचे पोषणे जन्मजन्मी तुका म्हणे. आज खऱ्या अर्थाने विशेष महाराष्ट्राचे कृषी मंत्री, आम्ही ज्यांना फक्त मोबाईलवरून टी व्हीवरच पाहत होतो, आज मामा तुम्ही साक्षात आहे तिथं. आदरणीय सन्माननीय दत्तात्रय मामा भरणे, एकदा जोरदार टाळी वाजवा. त्यांचे बंधू कृषी उत्पन्न बाजार समिती इंदापूरचे संचालक माननीय मधुकर मामा भरणे, एकदा टाळी वाजवा. हे जे मंडळी आहेत सगळे बडे मंडळी आहेत. फक्त वेळात वेळ काढून या कुटुंबाकरता एवढी धावपळ करत आले. व्यस्त शेड्यूल असतं मंडळींचं सगळ्या, पण एवढी धावपळ करत आले, तुमचे प्रेमास्तव आले. एकदा पुन्हा जोरदार टाळी वाजून यांचं स्वागत करा.
गोड असं स्वभाव या परिवाराचा, कुटुंबाचा. सगळ्यांना कोटी कोटी धन्यवाद देतो आणि या ठिकाणी वाणीला पूर्णविराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम तुकाराम तुकाराम. फुलं वाटा, फुलं फुलं सर्वांना. तुकाराम 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 तुकाराम